लोकसत्ता लाईव्हमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। मी मानस जोशी। आता आपण आहोत लोकसत्ता लाईव्हच्या न्यूजरूममध्ये आणि पाहणार आहोत चारच्या बातम्या। माझा सहकारी विश्वास आहे आपल्याबरोबर। विश्वास, या घडीची मोठी बातमी कुठली आहे? मानस, काल पाकिस्तानच्या न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती आणि याचे पडसाद आज संसदेत उमटलेत। सुषमा स्वराज यांनी कुलभूषण जाधव हे देशाचे सुपुत्र असून त्यांना पाकिस्तानला परिणाम भोगावे लागतील असा इशारा त्यांनी दिलेला आहे। राजनाथ सिंग यांनी आश्वासन दिले सभागृहाला की कुलभूषण जाधव यांना परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील। नक्कीच कुलभूषण जाधवांचा मुद्दा सगळीकडे चर्चेला जातोय। पाकिस्तान त्यांची सुटका करणार की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न सगळीकडे विचारला जातोय। माझा सहकारी रोहित इकडे आहे। रोहितकडे आपण जाऊयात। रोहित, अजून दुसरी कुठली बातमी या घडीला सर्वात मोठी आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत झालेल्या भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत खासदारांना हनुमानाप्रमाणे काम करा असा सल्ला दिला आहे। हनुमानाने ज्याप्रमाणे रामाच्या आदेशाची वाट न पाहता स्वतः निर्णय घेऊन काम केलं, तसंच भाजपच्या खासदारांनी नेतृत्वाचा आदेश येईल आणि काम करू अशी वृत्ती सोडून द्यावी असं मोदींनी अप्रत्यक्षपणे कुठेतरी सुचवले खासदारांना। नक्कीच, म्हणजे प्रोॲक्टिव्हली काम करा, स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन काम करा असा संदेश मोदींनी त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना आणि खासदारांना दिलेला आहे। माझ्याबरोबर कुणाल आहे। कुणाल, तुझ्याकडे कुठली बातमी आहे? देशभरात तोंडी तलाक आणि वगैरेचा आणि ज्या मुस्लिम प्रथात यांचा मुद्दा सध्या चर्चेत आहे। सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण आहे। आता मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे जे उपाध्यक्ष आहेत डॉक्टर सय्यद सादिक यांनी म्हटलं आहे की मुस्लिम जी तोंडी तलाकची प्रथा आहे ती आम्ही 1.5 वर्षामध्ये संपुष्टात आणू, पण यामध्ये न्यायालयानं हस्तक्षेप करू नये। आणि 2च दिवसांपूर्वी मुस्लिम लॉ बोर्डाने सांगितलं होतं की 3.5 कोटी मुस्लिम महिलांनी सांगितलं आहे की आमचा या प्रथेला पाठिंबा आहे। त्यामुळे अचानक मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या उपाध्यक्षांनी ही भूमिका मांडल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जातं आणि हा मुद्दा आता यापुढे चर्चेत राहील। नक्कीच, ट्रिपल तलाकचा मुद्दा, तिहेरी तलाकचा मुद्दा ही अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो एक मोठा सामाजिक प्रश्नही आहे। याच्यानंतर बघूयात एंटरटेनमेंटच्या बातम्या। मधुरा, एंटरटेनमेंट वर्ल्डमध्ये काय चाललेलं आहे? आता नुकताच ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेखांच्या चरित्रात्मक पुस्तकाचं प्रकाशन झालं। सलमान खानच्या हस्ते हे झालं। सलमानने खास करून या पुस्तकासाठी एक प्रस्तावनाही दिली आहे। तिकडे प्रसारमाध्यमांनी त्याला एक प्रश्न सहज विचारला की तुझं आत्मचरित्र आम्हाला कधी वाचायला मिळेल। याच्यावरती त्याने सांगताना असं म्हटलं की आत्मचरित्र लिहिणं ही फार मोठी गोष्ट असते आणि त्याच्यासाठी फार धीर लागतो जो माझ्याकडे नाही आहे। त्यामुळे माझ्या आयुष्यावरती तरी कुठलंही आत्मचरित्र येणार नाही आणि ते तुम्हाला वाचायला मिळणार नाही असं त्याने म्हटलं आहे। नक्कीच, तर या होत्या चारच्या बातम्या। अधिक घडामोडींसाठी लॉग ऑन करा लोकसत्ता.com ला।